पनवेल काँग्रेसचे निष्ठावंत नेते गोकुळशेठ पाटील यांचे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारीला अल्पशः आजाराने निधन झाले. ते पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे वडील होते. राजकारणासह सामाजिक क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी गोकुळशेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळशेठ पाटील हे रोडपाली गावचे 10 वर्ष सरपंच होते. त्याचबरोबर पनवेल काँग्रेस तालुका अध्यक्षपदी त्यांनी तब्बल 20 वर्ष निष्ठेने व तितक्याच धडाडीने काम केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर A.R. अंतुले यांचे ते निकटवर्तीय होते. त्याचबरोबर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे ते विश्वासू कार्यकर्तेही होते. असे असले तरीही सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान होते. हबप कैलासराव गोकुळशेठ पाटील यांचा राजकारणासह पारमार्थिक कार्यक्रमात विशेष सहभाग असायचा. स्वर्गीय गोकुळशेठ पाटील यांच्या शोकसभेला शेकापचे आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, मुश्ताक अंतुले, हुस्नबानू खलिपे, बाळाराम पाटील, पनवेलचे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे, काँग्रेस नेते R.C. घरत, अलिबागचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, जगदीश गायकवाड, मिलिंद पाडगावकर, वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.